तुला या फिल्मबद्दल काय म्हणायचं आहे? फिल्मबद्दल म्हणजे हा विदर्भाचा फिल्म आहे आणि विदर्भाच्या मातीतला फिल्म आहे. मी विदर्भातला आहे, तर मला महाराष्ट्राची ही मातीतली गोष्ट दाखवायला खूप छान वाटलं आणि भरभरून प्रेम देत आहे. आज थर्ड वीक आहे आणि आताही हाऊसफुल आहे. आता याच्यावर मोठी गोष्ट काय असू शकते? आणि तुला यवतमाळला यंगस्टर्सला काय म्हणायचं जे आजकाल फॅमिली सपोर्ट करत नाही, त्याला काय म्हणायचं तुला? मला वाटतं की बघा आता जनरेशन बदलली आहे. आपण कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि जे आवडते ते केलं पाहिजे. म्हणजे आता मलाच कुठंतरी आवड होती म्हणून या गोष्टी केल्या, तर प्रत्येकाने ही गोष्ट केली पाहिजे आणि करत राहा, घाबरू नका, नक्की सक्सेस मिळेल. माझी फॅमिली मला सपोर्ट नाही करता, मी करतो, त्याला तुला काय म्हणायचं? मला वाटतं की मला असं वाटतं ना की फॅमिलीला काय ॲक्टिंग म्हणजे काय करिअर नाही, ही आवड आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही ना घरच्यांना प्रूव्ह केलं पाहिजे की त्यांना काय लागतं, तू एज्युकेशन घ्या, तू एज्युकेशन घे, पण त्यांना सांग ही माझी आवड आहे, मला ही सपोर्ट करू द्या. म्हणजे जेवढा वेळ त्यांना आणि तेवढा वेळ तुम्हाला अशा पद्धतीने एक्झिक्यूट केलं पाहिजे. आणि माझं हेच म्हणणं होतं की माझी आई मला सपोर्ट नाही करत, मला सपोर्ट नाही करत, तरी मी मेहनत करतोय. आणि आता मी मेसेज देतो त्यांना चालेल, की चालेल. प्लीज मला असं वाटतं की कलागुणांना तुम्ही आईवडील आहे, माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व गोष्टी जास्त माहीत आहे, पण तुम्हाला जे वाटतं की याने एज्युकेशन घ्यावं आणि याने एज्युकेशन घेतलं पाहिजे, पण याला वाटतं की जसं कलेला याची आवड आहे ते पण त्यांनी केली पाहिजे, तर त्याच्या आवडीला तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही आवडीला सपोर्ट केला तो नक्की त्यामध्ये करिअर करून दाखवणार असं मला वाटतं. आणि आजकालची जनरेशन आहे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? जेनजीला म्हणायचं आहे की आपल्याला मेहनत करायची आहे, शॉर्टकट नाही, कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाही. शॉर्टकट वाटतो सोपी, पण नाही, मेहनत करा, एक्झिक्युशन चांगलं. थँक्यू.